प्लीज स्टॉप. तंबाखू एकदम थांबा आणि स्मोकिंग पण ग्रॅज्युअली बंद करा. कारण इट इज युअर सेल्फ, स्वतःच्या पायावर तुम्ही कुऱ्हाडी मारून घेताय ग्रॅज्युअली फॉर द फ्युचर. ओरल कॅन्सर इज मोर कॉमन दॅन एनी अदर कॅन्सर अँड इट स्प्रेड्स फास्टर दॅन एनी अदर कॅन्सर. च्युइंगम सारखं खात राहिलं तर दात क्लीन राहतात, स्वच्छ राहतात. डोंट ओव्हरडू च्युइंगम. येस, एक खाल्लं दिवसातलं इट्स फाईन. दातांचं जे च्युइंग आहे, जे तुमचं ग्राइंडिंग आहे की ज्याच्यानी तुमचं फूड छोटं होऊन आत जातं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मला एक विचारायचं आहे की आजच्या तरुणींना व्हॉट ऍडवाइस यू विल गिव्ह की वेन दे एका आपल्या आई वडिलांच्या बिझनेसमध्ये किंवा त्या प्रोफेशनमध्ये गेल्यानंतर कुठे असं वाटतं का की मी स्वतःचं नाही केलं, किंवा कुठेतरी लोक असं किंवा स्वतःला सायकोलॉजिकल वाटत राहतं का, त्यावर कसं सोल्युशन, काय मात? इनफॅक्ट आय वुड से की जर का तुम्ही तुमच्या पेरेंट्सच्या फुटस्टेप्सना फॉलो करू शकला, आय थिंक यू हॅव अ अपर हँड बिकॉज इट्स इन युअर जीन्स. ग्रेट. इट इज इन युअर डीएनए बिकॉज आई बाबांकडून ते इनहेरिट झालेलं आहे. Correct. तुमच्याकडे तो नॅक आहे. यू कॅन यूज युअर नॉलेज विच इज टुडेज नॉलेज अँड टेक इट अहेड. ऍब्सोल्युटली. तो प्लॅटफॉर्म ज्यांनी तो बिल्ड केला त्याच्यावर आपण एक मोठी बिल्डिंग अजून बिल्ड करू शकतो. किती- सो आय फील इफ यू कॅन गेट इन टू दॅट प्रोफेशन, यू कॅन Yeah. राईज हायर अँड इवन मेक देम प्राऊडर अँड ऍब्सोल्युटली. मेक देम अवेअर ऑफ न्यू थिंग्स ऑफ टुडेज टाइम. ऍब्सोल्युटली. दॅट इज हाऊ आय गो. यंग कपल्सला तू काय ऍडवाइस देशील की बेसिकली आज तुम्हाला समजा तुमच्या कपलचा तुमचा एक, कारण डायव्हर्सिफाईड आहे तुमच्या दोघांचे बरोबर. फील्ड आहे, हो. एक एंटरप्रेन्योर, एक डॉक्टर. व्हॉट वुड ऍडवाइस टू यंग कपल्स हाऊ टू की मॅनेज? गेट द बेस्ट ऑफ बोथ टुगेदर. ह्याची जी USP आहे की ह्याचं ब्रेन आहे, ही इनोव्हेट्स, ही मेक्स. आय एम समबडी, आय कॅन एक्झिक्यूट इट. सो त्याचं जे USP आहे आणि माझं जे USP आहे ते वेगळे आहेत, बट वी कॅन टुगेदर ब्लेंड इन अँड स्टार्ट समथिंग विच विल वर्क. बरोबर. सो वेन ही स्टार्टेड ऑर ही थॉट ऑफ द आयडिया ऑफ Zero, जी आमची कंपनी आहे, ब्रँडिंग, मार्केटिंग, त्याचा चेहरा कोण, तर ते मी की की लेट्स टॉक अबाउट इट, लेट मी शेअर अबाउट इट. मी ओपनली बोलते, मी पॉझिटिव्हली एक्सप्रेस करू Yes, शकते. yes. यांनी बनवलं, मी ते विकलं. सो दॅट इज वेअर वी जेल ॲज अ टीम. म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी कपलने एकामेकांचे मायनस प्लस पॉईंट ओळखावे, मायनसचा प्लस बनावा, प्लसचा मायनस. Yes, great. कॉम्प्लिमेंट. म्हणजे कुठे कुठे कॉम्प्लिमेंट Yes. करावं. अगदी कॉमन प्रश्न विचारतो जो अगदी लेमॅन क्वेश्चन आहे. हा. सगळ्यांना असं वाटतं च्युइंगम सारखं खात राहिलं तर हा. दात एकदम काय म्हणतात, एकदम क्लीन राहतात, स्वच्छ राहतात. इज दिस ट्रू? क्लीन नाही राहत. इट जस्ट गिव्स यू फील गुड मिंटी फॅक्टर इन द बस. माउथ. आणि जे काय चिकटलेलं असतं अनफॉर्च्युनेटली त्या च्युइंगम बरोबर थोडंसं बाहेर येतं. ओके. पण जे सारखे सारखे चावत बसतात त्यांना TMJ, जॉईंट पेन होतो ग्रॅज्युअली. अँड द माउथ इज कॉन्स्टंटली डुईंग. Grind. सो इकडे दुखायला लागतं. ओके. त्याचा रेफरन्स इकडे पेन होतो, इकडे पेन होतो. डोंट ओव्हरडू. डोंट ओव्हरडू. च्युइंगम येस, एक खाल्लं दिवसातलं इट्स Just फाईन, to- जस्ट नॉट फुल टाइम. ओके. कारण काय त्या लोकांना हॅलिटॉसिस होत असेल, बॅड ब्रेथ, बरोबर. टाटर किंवा ब्लिडिंग गम्स असेल, और समथिंग जस्ट टू गिव्ह लाईक अ फ्रेश फील, Fresh माउथ feel. वॉश करता येत करता नाही म्हणून येत. च्युइंगम खातात. च्युइंगम खाता, पण तो जो तुम्ही त्याला काही रेमेडी म्हणून धरू नाही, नका की नाही, बाबा ते नाही. औषध आहे नाही, त्याने नाही, तुमचे नाही. सारखे क्लीनअप नाही नाही, बिलकुल नाही. इट इज जस्ट सो दॅट तुम्हाला जर का फ्रेश फील करायचंय किंवा जस्ट सो दॅट तुम्हाला तुमचं भूक कर्ब करायची आहे, च्युइंगम खा की देन यू विल नॉट चीट ऑन युअर मील्स और समथिंग लाईक दॅट. बट इट्स नॉट अ गुड हॅबिट टू डू इट एव्हरी नाव अँड देन. एक मी लॉजिक कुठेतरी ऐकलेलं हम्म. की ज्याचे जे दात कमी होत जातात त्याची लाईफ Life. कमी होते, असं कारण- काही आहे का? आहे ना, कारण ॲज आय सेड, च्युइंग, ओके. डायजेशन, च्युइंग, तुमचं फूड पोटात नेणं, द The मीडियम मीडियम. इज युअर टूथ. वेन यू चू, तो जो पार्टिकल जेवढा बारीक होतो त्याच्याने नरिशमेंट जाते. आपल्या पोटात आहे काय, ऍसिड्सच असतात. to give that nourishment to the organs or to other parts of the body, it needs a particular minute level of that food, right? मोठं चंक आला किंवा नुसतं सूप आलं किंवा नुसतं नॉन फायब्रस गोष्टी आल्या, किती नरिशमेंट मिळणार? सो दातांचं जे च्युइंग आहे, जे तुमचं ग्राइंडिंग आहे की ज्याच्यानी तुमचं फूड छोटं होऊन आत जातं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 20 वेळा चू करायचं. हो, किती वेळा 30 times chew 30 करायचं. times कारण chew yes. करायचं. Yes, yes, 36 वेळा सांगायचं. एक्झॅक्टली, कारण त्याच्यानीच डायजेशन होतं. अदरवाईज ते जस्ट सो दिस लॉजिक इज करेक्ट की तुमचे दात Yes. जेव्हा जात राहतात तेव्हा तुमच्या कुठेतरी लाईफ म्हणजे याच्यावर पण परिणाम पडतो. येस, येस, Aging मध्ये. येस, दातांमधनं कोणते आजार दिसून त्याचे काही बेबी स्टेप्स येतात. दिसतात का? येतात ना. काही असे सांगू शकशील? आता अनफॉर्च्युनेटली गुटखा, पान मसाला एवढं कॉमन आहे लोकांमध्ये. अँड इट इज नॉट ओनली की लोअर स्टॅट ऑफ पीपल, एव्हरीवेअर. इट्स लोअर, मिडल, हाय, ऑल ओव्हर. आणि इट इज सो अनफॉर्च्युनेटली रॅम्पंटली प्रोग्रेसिंग की आय विश आय कुड टेल की
थांबा. तंबाखू चावणं आणि स्मोकिंग करणं सांग थांबा. ना प्लीज सांग का नाही? प्लीज लाईक स्टॉप. तंबाखू एकदम थांबा आणि स्मोकिंग पण ग्रॅज्युअली बंद करा. कारण इट इज युअर सेल्फ, स्वतःच्या पायावर तुम्ही कुऱ्हाडी मारून घेताय ग्रॅज्युअली फॉर द फ्युचर. जे तुमच्या हातात नाही ते तुम्ही कंट्रोल नाही करू शकत, पण हे झालं नाही तर तुम्ही स्वतःलाच उद्या कर्स कराल की मी का नाही टाइमात सोडलं. आणि तुझं म्हणणं आहे की हे चेकिंग मध्ये कळतं. कळतं. जे मी 6 मंथ्स चेकअप म्हणते, ओरल कॅन्सर तेव्हा डिटेक्ट होऊन जातो. वी हॅव हॅड केसेस की नॉर्मल चेकला आले, काय अच्छा, प्रॉब्लेम normal. नाही. कुठेतरी गम मध्ये एक स्वेलिंग दिसलं, काहीतरी एक व्हाईट लाईन दिसली, काहीतरी एक इश्यू दिसला. वी जस्ट फॉर अ प्रिव्हेंटिव्ह मेजर त्याचं एक बायोप्सी करायला पाठवलं. वी फाउंड आउट प्रीमॅलिग्नंट आहे. तुझं म्हणणं आहे की malignant आता आहे. इथे दातामध्ये सुद्धा हिरड्यांमध्ये कॅन्सर होतात. Yes, soft tissue cancer is the most common. Oral cancer is more common than any other cancer. Okay. And it spreads faster than any other cancer. अच्छा Yes. म्हणजे and that can And what it can be cured also much faster and Faster. instantly. Of course, ते थोडं सर्जरी आणि इन्व्हेसिव्हनेस असतो, but it can be cured. आणि त्याचे इफेक्ट म्हणजे तुमच्या पूर्ण हे इकडचा सगळा पार्ट तुमचा Depends. काय Depends. लेवलवर, म्हणून काय 6 level? महिने म्हणतो. तिथे सामील म्हणून लगेच 6 तुम्ही महिने दे- म्हणतो. दे- Yes, की it can be prevented or also stopped. on your cheek. Yeah, soft also tissue I'm saying. all Gums, soft soft tissue, it is Dentist prevalent doesn't there. only mean teeth. I think हो ना? डेंटिस्टचा कन्सेप्टच लोकांना असं वाटतं की फक्त दात. तुमचं टंग, Cheek, tongue. तुमचं चीक, तुमचे गम्स, एव्हरीथिंग कम्स अंडर दॅट.